नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानची 2025 ची नवीन नियमावली जाहीर झाली आहे। आता फक्त याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आता मिळणार आहे। आता टोटल 8 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र होणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 8 नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आताची महत्त्वाची बातमी असणार आहे। 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची नवीन नियमावली आता जारी केली आहे। यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत। बघा मित्रांनो, कोणकोणते आता 8 नवीन नियम लागू झाले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर कोणकोणते 8 नियम लागू केले आहेत, यामधून तुम्ही पात्र असणार का अपात्र होणार, नक्की बघा। 8 नवीन नियम आता सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहेत। आता या 8 नियमामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। कालच नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। त्यामुळे कोणकोणते 8 प्रकारचे शेतकरी पीएम किसान योजनेतून आता अपात्र होणार आहेत ते नक्की बघा। यामध्ये आता 8 प्रकारचे वेगवेगळे नवीन नियम लावण्यात आले आहेत। तेच नियम तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता या 8 नियमामधील 4 नियम एकदम कडक असणार आहेत आणि उरलेले 4 नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। केंद्र सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा मिळते तर ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। यामधून आता लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत। त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतो की काय या भीतीमुळे अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत। कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र होणार आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला आता मिळवण्यासाठी थोडे दिवसच बाकी राहिले आहेत। त्याआधीच हे सर्व 8 नियम आता तुम्हाला लावले गेले आहेत। या नवीन लावलेल्या नियमानुसार आता तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाहीत त्यांना 19वा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाही। त्यामुळे कोणते 8 नवीन नियम आता 2025 पासून लागू केले आहेत नक्की बघा। पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्हाला 8 नवीन नियम लावले गेले आहेत। तेच 8 नियम तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। जे शेतकरी या 8 नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सरकारच्या वतीने जाहीरपणे सांगण्यात आले आहे। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा हप्ता एकाने अर्ज भरून जवळजवळ 20 शेतकऱ्यांचे एकट्यानेच पैसे घेतले होते। त्यामुळे सरकारला फसवून अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून घेत असल्याचं सरकारला उघडकीस आल्याने केंद्र सरकारच्या मार्फत आता 8 नवीन नियम शेतकऱ्यांसाठी लावले गेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे 8 नियम कोणते आहेत नक्की बघा। आता तुम्ही अपात्र होणार का पात्र यादीमध्ये असणार हे तुम्हाला कळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये सर्वात मोठा बदल आता 2025 मध्ये झाला आहे। तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील, बघा आता पहिला नियम यामधला सांगताय, लक्ष देऊन बघा। तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या पीएम किसान योजनेचा आता लाभ घेता येणार आहे। पहिला काय होत होतं की एका घरातील 2, 3, 4 असे किती पण म्हणजे वडील, त्यांची 2 मुले आणि कोणी त्यांचं वडील म्हणजे टोटल 4 जण घरातील पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते। म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होते, प्रत्येक जण याचा लाभ घेत होते। परंतु सरकारने आता नियम बदललाय। बदललेल्या पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा आता लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे एका कुटुंबातील आता तुम्हाला फक्त आणि फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे। यासाठी तुम्हाला आता रेशन कार्ड ई-केवायसी केलेली द्यावी लागणार आहे। रेशन कार्ड केवायसी केलेली जर तुम्ही दिलं तर ते सरकारला समजणार आहे की आता तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। जर करता एक सोडून जास्तीत जास्त जर तुम्ही लाभ घेत असाल तर टोटल सगळ्यांचाच अर्ज रिजेक्ट करून कोणालाच हा लाभ देता येणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय। त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे।
आता पुढील 7 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। पुढील 7 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका शेतकरी मित्रांनो। यामधील नियम जर तुम्ही नाही पाळले किंवा नाही बघितले तर तुम्हाला येणारा पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही, कारण हे कडक नियम आता शेतकऱ्यांसाठी लावले आहेत। मग बघा आता कोणकोणते शेतकरी या नियमामधून अपात्र होणार आहेत, याची सुद्धा यादी मी सांगणार आहे तुम्हाला। कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत त्याची यादी सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा मी सविस्तरपणे तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता झाला पहिला नियम, त्यानंतर दुसरा नियम काय बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता पीएम किसान योजनेतील 2025 मध्ये बदललेल्या नियमानुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शन घेत आहेत, सरकारी नोकरीमध्ये त्यांचा मुलगा असेल, अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे। पहिला काय होत होतं की अनेक शेतकरी असे पण होते की त्यांचा मुलगा सरकारी नोकरदार होता, आर्मीमध्ये त्यांचे वडील होते, तर यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येत होता, परंतु आता या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता झाले टोटल 2 नियम, अजून टोटल असे 6 नियम बाकी आहेत। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। शेवटचा जो नियम आहे तो अतिशय कडक आहे, जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे। तुम्ही जर नाही पाळलं तर तुम्हाला येणारा हप्ता मिळणार नाही, असं स्पष्टपणे आता शासनाकडून सांगितलंय। आता तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही। जर तुमच्या घरामध्ये भाड्याची कार चाकी असेल, म्हणजे 4 चाकी जर भाड्याची असेल, तसेच ट्रॅक्टर जर असेल तर ते चालून जाणार आहे, परंतु इथून पुढे जर वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या एन्जॉयसाठी, तुमच्या मजेसाठी जर 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सरकारच्या वतीने सांगितलं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर जर असेल, ट्रॅक्टर आणि भाड्याची 4 व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, हे झाले 3 नियम। त्यानंतर चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही रेशन कार्ड जर नसेल, बघा पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही एक जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यासाठी असते की जे जे गोरगरीब कुटुंब असतील त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिले जाते। तर सरकारने याबद्दल असा मोठा निर्णय घेतलाय की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी यापैकी कोणते एक रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे। त्यानंतर बघा 5वा नियम अतिशय महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो। बघा पुढील 5, 6, 7, 8 4 नियम राहिले, सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण शेवटचा जो नियम आहे तो सर्वांना नियम लागू केला आहे, कारण तो नियम अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांची बघा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी पण लाभ घेत होते, म्हणजे जे श्रीमंत शेतकरी होते। पीएम किसान योजनेची जी काही योजना आहे ती गोरगरिबांनी गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। जर करता तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुमच्या नावावर जर करता 5 एकरपेक्षा जास्त जमीन सरकारला दिसून आढळली तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यासाठी आता तुम्हाला 19वा हप्ता येण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला समजून येईल की आता तुमची जमीन जी आहे तर ती 5 एकर आहे का त्यापेक्षा जास्त आहे, हे सरकारला आता समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं जे काय असेल ते तुमचं चेक करून तुमच्या नावावर जमीन किती आहे तर त्याबद्दलचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज आहे। त्यानंतर मित्रांनो 6वा नियम अतिशय कडक आहे, तो म्हणजे पीएम किसान योजनेतून शेतकऱ्याला 3 हप्त्यात वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। तसेच आता राज्य सरकारने नमो सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधीचा जो 6वा हप्ता येणार आहे त्यासाठी सुद्धा आता अनेक नियम लागू केले आहेत। राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यात 6,000 रुपये राज्याकडून दिले जाते। या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला 2,000, बघा काय सांगितलंय तुम्हाला पीएम किसान योजनेला आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेला। आता बघा हा नियम दोन्हीला लागू होतोय, तो म्हणजे तुम्हाला 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलाला
लाभ घेता येतो, परंतु काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारला दिसून आले आहे। त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नी किंवा पत्नीपैकी कोणतरी एकच या योजनेसाठी पात्र असेल। शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी जर कोण असेल अथवा इन्कम टॅक्स म्हणजेच कर भरत असेल तर त्या व्यक्तीला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे यामध्ये सांगितलंय। बघा 7वा जो नियम आहे तो म्हणजे पीएम किसान योजनेचा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा कोणता आहे तो म्हणजे तुमचे टोटल इन्कम आता 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल। बघा काय सांगितलंय, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। जर 2.5 लाखांपेक्षा जर उत्पन्न तुमचं जास्त असेल तर मात्र तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर 8वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला 19वा हप्ता जमा होणारच नाही। सरकारच्या गाईडलाईन्सचे योग्य पालन केले नाही तर 19वा हप्ता खात्यात जमा होणार नाही। पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। नवीन नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.government.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। मित्रांनो, हे होते कडक नियम। तुम्हाला समजलं असेल की आता नियम 8 कोणते होते, कसे होते। या नियमामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला येणारा 19वा हप्ता पण मिळणार नाही आणि इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।